तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। आव्हाड यांनी एका व्यापाऱ्याला बलात्काराच्या आरोपापासून वाचवण्यासाठी नवी मुंबईतल्या एका माणसाला दमदाटी केली। तसंच यावेळेस त्या महिलेविरोधात शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिप देशपांडे यांनी ट्विट केली आहे। हॅलो, हाँ सर बोला। कोण? पुजारी मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोयस ते कुठल्या तरी एका पोरीवरनं। तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले। साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागा। काहीतरी करतो, नको ते उद्योग। मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलं। मालक मी टी सिरीजचा मालक आहे तो समोर। हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे। मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका। बोला मी काय समजवणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये, बोला मी समजवतो त्या मुलीला। ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ। ठीक आहे सर। ही ऑडिओ क्लिप जुनी असण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल साहेबांचं नाव घेतलंय, पवार साहेबांचं नाव घेतलंय आणि टी सिरीजच्या मालकाचं नाव आहे। मुळात हे प्रकरण खूप गंभीर आहे। हा मल्लिकार्जुन पुजारी ज्याचं नाव घेतलं गेलेलं आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये, हा मल्लिकार्जुन पुजारी कोण आहे? तो NCPचा कार्यकर्ता आहे का? असेल तर त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जगासमोर आलं पाहिजे, याची चौकशी व्हावी। बरं, असंही माझं म्हणणं नाही की ती ऑडिओ क्लिप खरीच आहे किंवा खोटी आहे किंवा काय, याची पूर्णपणे पडताळणी ही पोलिसांनी केली पाहिजे। या क्लिपमध्ये जे कोण पात्र आहेत दिसत आहेत, हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना।